टिफिनसाठी मस्त अशी अंड्याची ही भाजी तुम्हाला खूप आवडणार आहे। खाण्यामध्ये टेस्टी आणि बनवण्यामध्ये सोपी ही एग कतली तुमची झटपट तयार होईल टिफिनसाठी। तर चला बनवूया अंडा कतलीची ही रेसिपी। तर या रेसिपीसाठी सर्वप्रथम इथे मी 2 टेबलस्पून तेल गरम करायला ठेवलेलं होतं, त्यामध्ये कांदा टाकून घेतलेला आहे आणि इथे मी 3 मध्यम साईजचे कांदे घेतलेले होते बारीक चिरून, कारण कांदा लवकर आपला शिजायला हवा म्हणून बारीक चिरून घेतलेले आहे। आणि कांद्याला मी इथे सॉफ्ट होईपर्यंत परतून घेणार आहे। हलका हलका हे बघा सोनेरी रंग यावरती सुरुवात झालेली आहे। त्यानंतर 4 हिरवी मिरची टाकूया आपण यामध्ये आणि मिक्स करून घेऊया तेलामध्ये हिरवी मिरची बरोबर। आणि कांदा बघा आता मस्त असा गोल्डन कलर झालेला आहे, तेव्हा आपण यामध्ये 2 टोमॅटो टाकूया बारीक चिरलेले। लालसर टोमॅटो वापरा, याचा टेस्ट खूप छान येतो। मिक्स करून घेऊया आणि परतून घेऊया 2 ते 3 मिनिटं। त्यानंतर टाकूया आपण यामध्ये मीठ चवीनुसार। परत मिक्स करून घेऊया, म्हणजे मीठ टाकल्याने लवकर जो टोमॅटो आहे तो शिजेल। आणि हे बघा मस्त असं टोमॅटो जो आहे तो सॉफ्ट झाला सुरुवात झालेली आहे। 3 ते 4 मिनिटं इथे मी मस्त असं परतून घेतलेलं आहे। त्यानंतर टाकूया 1 टीस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर, धणे पावडर टाकूया 1 टीस्पून, हाफ टीस्पून हळद, त्याबरोबर टाकूया गरम मसाला पावडर हाफ टीस्पून। आणि हे सर्व मसाले आपण चांगल्या प्रकारे इथे मिक्स करून घेऊया। चला मिक्स करून घेऊया सर्व मसाले इथे आपण। आणि हे मस्त असं आहे बघा मसाला आपला रेडी झालेला आहे। तर इथे मी थोडंसं पाणी सुद्धा टाकणार आहे, कारण अजून आपला कांदा आणि टोमॅटो जो आहे ना तो सॉफ्ट व्हायला हवा, तेव्हाच आपला मसाला मस्त असा रेडी होईल। हे बघा तेल सुटेपर्यंत मी परतून घेतलेलं होतं। जेव्हा तेल सुटलं त्यामध्ये आपण इथे बॉईल केलेली अंडी मी कापून घेतलेली आहे गोल तुकड्यामध्ये, ती टाकूया। म्हणजे इथे मी घेतलेली होती 5 अंडी, ज्याला मी अशा प्रकारे कट करून घेतलेलं आहे। आता हलक्या हाताने आपण इथे मिक्स करून घेऊया अंडीला। आणि हे बघा मिक्स करून मी घेतलेलं आहे। आणि याचा टेस्ट अजून आपल्याला इन्क्रीज करायचा आहे, तर आपण यामध्ये टाकूया कोथिंबीर चिरलेली आणि परत मिक्स करून घेऊया। हे बघा एकदम सोपी आहे रेसिपी आणि खाण्यामध्ये टेस्टी अशी ही तुमची टिफिनची भाजी जी आहे ना ती रेडी होईल। तर जरूर नक्की ट्राय करा अशा प्रकारे ही अंडा कतली आणि एग कतलीची रेसिपी, आणि टिफिनमध्ये बनवून द्या तुम्ही। छोट्यांना आणि मोठ्यांना दोन्हीसाठी एकदम परफेक्ट अशी ही रेसिपी आहे आणि सर्वांना आवडते अशी ही एगची रेसिपी। तर चला गरमागरम आता मी इथे सर्व करून घेणार आहे। तर किती झटपट बघा आपली ही रेसिपी रेडी झालेली आहे। अंडी बॉईल होते म्हणून जास्त त्याला शिजवायची गरज नसते आणि ही लवकर तयार होणारी ही भाजी आहे टिफिनसाठी। तर नक्की तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा आणि ही एग कतलीची रेसिपी नक्की ट्राय करा। चपातीबरोबर पराठ्याबरोबर खाण्यासाठी एकदम परफेक्ट अशी ही रेसिपी आहे। तर परत एकदा भेटूया नवीन रेसिपी बरोबर, तिथपर्यंत आपला ख्याल राखा। थँक्स फॉर वॉचिंग। टिफिनसाठी अजून एक रेसिपी आणि त्याबरोबर इथे मी शेअर करणार आहे तुमच्याबरोबर प्रॉन्स मसाला। आणि हा कोळंबी मसाला खूप झटपट रेडी होतो, खाण्यामध्ये खूप टेस्टी असा तयार होतो। चपाती बरोबर खाण्यासाठी एकदम परफेक्ट अशी ही झिंगा मसाल्याची रेसिपी आहे। तर चला बनवूया टिफिनसाठी चटपटीत झिंगा मसाला। तर या रेसिपीसाठी सर्वप्रथम आपण एक पातेला गरम करायला ठेवूया आणि त्यामध्ये टाकूया 2 मोठे चमचे तेल। तेल गरम झाल्यानंतर यामध्ये 10 ते 12 मेथीचे दाणे आपण यामध्ये टाकून घेऊया। मेथीचे दाणे थोडेसे तडकल्यानंतर आपण यामध्ये टाकूया कांदा। तर इथे मी घेतलेला आहे 1 मोठा कांदा, ज्याला बारीक चिरून घेतलेला आहे। तो कांदा आपण यामध्ये टाकून घेऊया आणि कांद्याला आपण इथे मस्त असं सोनेरी रंग येईपर्यंत परतून घेऊया। कांद्याला सोनेरी रंग हे बघा आलेला आहे। तर आता आपण यामध्ये टाकूया प्रॉन्स। तर इथे मी घेतलेले होते 20 ते 25 प्रॉन्स, मध्यम साईजचे प्रॉन्स होते हे। तुम्ही जे मी प्रॉन्स म्हणजे कोळंबी बरोबर तयार करत आहे, तुम्ही कर्दी बरोबर सुद्धा अशा प्रकारे रेडी करू शकता हा मसाला। 2 ते 3 मिनिटं परतल्यानंतर आपण यामध्ये टाकूया कढीपत्ता, कारण कोळंबी आहे आणि कोळंबी किंवा फिशमध्ये कढीपत्त्याचा टेस्ट खूप छान येतो, तर नक्की तुम्ही टाका। त्यानंतर 2 ते 3 मिनिटं परतल्यानंतर आपण यामध्ये टाकूया हिरवी मिरचीची पेस्ट हाफ टीस्पून, त्याबरोबर टाकूया 1 टीस्पून लाल मिरची पावडर, 1 टीस्पून टाकूया धणे पावडर, त्याबरोबर आपण यामध्ये टाकूया हाफ टीस्पून हळद, मीठ टाकूया चवीनुसार आणि पाणी टाकून घेऊया। तर इथे मी टोमॅटोचा पेस्ट टाकलेली आहे, तर यामध्येच पाणी टाकून घेतलेलं होतं, म्हणजे 1 टोमॅटो मी ग्राइंड करून घेतलेलं होतं मिक्सर जारमध्ये। तो टोमॅटो आपण यामध्ये टाकून घेऊया आणि मिक्स करून घेऊया। लालसर असा टोमॅटो घेतलेला होता आणि हे बघा मस्त असं तेल जे आहे ना ते सुटलेलं आहे आणि आपला हा मसाला एकदम चांगल्या प्रकारे परतला गेलेला आहे। तर परत आपण थोडंसं हाय फ्लेमवरती परतून घेऊया आणि हे बघा झटपट असा हा टिफिनसाठी तयार होणारा कोळंबी मसाला आपला रेडी झालेला आहे। तर नक्की ट्राय करा ही तुम्ही कोळंबी मसाल्याची रेसिपी, तुम्हा सर्वांना खूप आवडेल, झटपट तयार होईल आणि बनवण्यामध्ये सुद्धा खूप सोपी आहे। तर ही कोळंबी मसाल्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली
नक्की आम्हाला कळवा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात ते सुद्धा आम्हाला कळवा, म्हणजे आम्हाला समजेल की तुम्ही आपला हा व्हिडिओ कुठून बघत आहात. तर ही रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल आणि टिफिनसाठी मस्त अशी झटपट तयार होणारी कोळंबी मसाला चपातीबरोबर पराठ्याबरोबर खाण्यासाठी एकदम अशी परफेक्ट आहे. थँक्स फॉर वॉचिंग. हॅव अ गुड डे.